क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी। बालानंद मेळावा उत्साहात संपन्न। शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये सातारा जिल्हा परिषद अंतर्गत आणि पंचायत समिती खटाव मधील बोंबाळे केंद्र समूह अंतर्गत बोंबाळे, तडवळे, दांबेवाडी, एरमलवाडी, कातरखटाव, रानमळा, खाडेमळा, शिंगाडवाडी, खाडेवाडी आणि गोसावीवाडी या शाळांचा बालानंद मेळावा 21 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाला। या बालानंद मेळावा कार्यक्रमास गटशिक्षण अधिकारी सौ सोनाली विभूते मॅडम, विस्तार अधिकारी सौ संगीता गायकवाड मॅडम, विस्तार अधिकारी श्री चंद्रकांत सुतार साहेब यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व सर्व विद्यार्थी यांचा आनंद द्विगुणित केला। यामध्ये मनोरंजनात्मक खेळ, विविध गुणदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थी यांना मिष्टान्न भोजन इत्यादी कार्यक्रम पार पडले। बोंबाळे केंद्रातील सर्व शाळांचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी सदस्य हे उपस्थित होते। यावेळी त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमास केंद्र प्रमुख श्री रमेश सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रहार खाडे सर यांनी केले। बालानंद मेळावा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अनिल कदम, श्री शशिकांत साबळे, श्री सुनील खाडे, श्री चंद्रहार खाडे, नवनाथ खरमाटे, शशिकांत माळवे, शुभम गोडसे, राजेंद्र खरमाटे, तानाजीराव खाडे, बबन डोयफोडे, नवनाथ साबळे, जहांगीर शेख, विजय मदने, काकासो माळवे, राजाराम जाधव, राजू वडेकर, श्री दीपक शिंदे, श्री जगताप गुरुजी तसेच बोंबाळे केंद्रातील सर्व महिला शिक्षिका भगिनी इत्यादी सर्वांचे सहकार्य लाभले। महाराष्ट्र देश न्यूज मराठीसाठी मी मृणाली नियम। सन्माननीय विस्तार अधिकारी सौ गायकवाड मॅडम या ठिकाणी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करत आहेत। आज केंद्र समूह बोंबाळेचा बालानंद मेळावा जिल्हा परिषद केंद्र शाळा बोंबाळे येथे संपन्न होत आहे। या प्रसंगी उपस्थित आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका सौ सोनाली विभूते मॅडम, माझे सहकारी विस्ताराधिकारी श्री सुतार साहेब, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष बोंबाळेच्या मॅडम, त्याचबरोबर बोंबाळे गावचे सरपंच सूर्यवंशी सर, आपण सर्व शाळांचे सन्माननीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व समस्त पालक वर्ग, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना उत्सुकता आहे कार्यक्रम बघण्याची, कार्यक्रम सादर करण्याची। खऱ्या अर्थाने बालानंद मेळाव्याची सुरुवात मान तालुक्यामध्ये शिक्षण सभापती असणारे आदरणीय भास्कर गुंडे काका यांच्या संकल्पनेतून बालानंद मेळावे सुरू झाले। बऱ्याचदा आपल्या शाळा विद्यार्थ्यांना स्टेज मिळत नाही। मोठ्या मोठ्या ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतात तिथे खूप मोठे मोठे कार्यक्रम सादर केले जातात, मग आपल्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळत नव्हतं। त्यामुळे एकत्रित सर्व विद्यार्थ्यांचा कार्यक्रम एका स्टेजवरती यावा यासाठी या संकल्पनेतून हे बालानंद मेळावे आयोजित करण्यात आलेले आहेत। गेली जवळजवळ 10-15 वर्ष झाली हे कार्यक्रम अतिशय सुंदर आणि नीटनेटक्या पद्धतीने साजरे होत आहेत। इथं सुद्धा बालानंद मेळाव्याचं नियोजन उत्कृष्ट असं जिल्हा परिषद शाळा बोंबाळेनं केलेलं आहे। त्यांना सहकार्य करणारे आपण सर्व शिक्षक, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते। आणि विद्यार्थ्यांचं जे आपण सुंदर देखणं नियोजन केलेलं आहे, विद्यार्थ्यांची जी गाणी बसवलेली आहेत ती आम्ही सुद्धा बघण्यासाठी उत्सुक आहोत। खऱ्या अर्थानं या केंद्राला केंद्र प्रमुख लाभलेले सूर्यवंशी साहेब हे स्वतःच एक उत्कृष्ट नेतृत्व त्यांच्यामध्ये आहे। माझ्यामध्ये उतरावं, प्रत्येक शाळेने प्रथम क्रमांक प्रत्येक स्पर्धेत मिळावा यासाठी साहेबांनी तुमच्यामध्ये स्पर्धा लावलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल। अत्यंत तडवळेच्या शाळेचा प्रथम क्रमांक आलेला आहे। त्याचबरोबर गोसावीची वस्ती शाळा ही जिल्हा स्तरापर्यंत जाऊन आली। आता इथपर्यंत न थांबता पुढच्या वर्षी तुम्ही या स्पर्धेमध्ये उतराय, पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्ही यश मिळवा। त्याचबरोबर यलमर बर्डी शाळेचे खरमाटे सर हे तालुक्याचं नेतृत्व करतात, तर त्यांच्या शाळेतून सुद्धा क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थी चमकत आहेत। त्याचबरोबर बोंबाळे शाळेने सुद्धा नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तालुका स्तरावरती मिळवलेला आहे। म्हणजे या केंद्रातील प्रत्येक शाळा ही युनिक आहे। त्याचबरोबर कातरखटाव ही आपल्या आदर्श शाळा आहे। कातरखटावच्या गुणवत्तेचा हात कुणी मला नाही वाटत तालुक्यात धरू शकेल, इतकी उत्कृष्ट शाळा कातरखटावची आहे। त्यामुळे मी
या समूहातील प्रत्येक शिक्षकांना आवाहन करते की तुम्ही यावर्षी जे चांगलं सादरीकरण केलंय कुठल्याही बाबतीत असू द्या ते पुढच्या वर्षी नेक्स्ट पायरीवरती गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही पाठीमागे येऊ नका, नेक्स्ट स्टेपला तुम्ही गेला पाहिजे. तर आम्हाला नक्कीच आनंद होईल आणि वडूज पेठ मध्ये बोंबाळे केंद्र समूहानं नेहमी अग्रेसर राहावं ही माझी भूमिका या निमित्तानं तुमच्या पुढे मांडते आहे आणि आपण यामध्ये नक्कीच उतराल याची मला खात्री आहे. आम्हाला इथं बोलवलं, तुमच्या आनंदामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानते आणि इथून पुढे जो कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमासाठी आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. सर्व क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी.